मंत्री शिरसाट यांना नोटीस। दुसरीकडे शिंदे दिल्लीमध्ये गेल्यामुळे चर्चांना उधाण। शिंदेंनी दिल्लीमध्ये बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची चर्चा। अचानक केलेल्या शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांची नजर। महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीमध्ये गेले असतील, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर सरकारमध्ये गँगवॉर सुरू, कहाणी सांगायला गेले असतील, पटोलेंचा निशाणा। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस। तर मी काही गैर केलेलं नाही, नोटीसीला उत्तर देणार, शिरसाटांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मांडलं। कायद्याअंतर्गत सरकारच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांना अटक करणार नाही, विरोधकांच्या शंकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर। मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः दौरा करणार। फटक फटक के मारेंगे हे आजही बोलतो भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले। तर ठाकरे बंधूंनी अंबानींना मराठी बोलायला लावावं, दुबेंचं आव्हान। महाराष्ट्राच्या विरोधामध्ये गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेचा मुंबईतील खारमध्ये आलिशान फ्लॅट। दुबेने 2009 मध्ये 1,60,00,000 फ्लॅट खरेदी केल्याची माहिती। मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी। अनिल परब यांच्याकडून गद्दार शब्दाचा वापर। तर बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाई यांनी परब यांना खडसावलं। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, अनिल परबांचं वक्तव्य। जोरदार वादानंतर सभागृहात 10 मिनिटं स्थगित। गद्दार शब्द रेकॉर्डवरून काढला। बीएमसीसह सर्व पालिका ठाकरे बंधूंनी एकत्र लढाव्यात, असा लोकांचा दबाव। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। तर महाविकास आघाडीमधून कुणीही अजून बाहेर पडलेलं नाही, राऊतांची स्पष्टोक्ती। सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षांचे होत आहेत। आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देत आहे। मोहन भागवतांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजांमधून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरूच। भंडारा जिल्ह्यामधल्या लाखांदूर तालुक्यामधील चुलबंद नदीच्या पुलावरून 3 फूट पाण्याचा प्रवाह। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल, कठाणी या 5 नद्यांना पूर परिस्थिती कायम। जिल्ह्यामधील 22 रस्ते बंद, 6 तालुक्यांचा संपर्क तुटला। चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरीमध्ये वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात। 8 गावांना पुराचा फटका। ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्यापही बंद, हजारो हेक्टर शेतीला फटका। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। 6,321 क्युसेक्सना विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। शहापूरमध्ये मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी। दमानिया शाळेच्या मुख्याध्यापिकेला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक। एफआयआरमध्ये ट्रस्टींचं सुद्धा नाव। हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ऍक्शन प्लॅन तयार। पायाभूत सुविधा, मेट्रोची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा, फडणवीसांच्या सूचना। पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती। खडकी आणि कंटोन्मेंट परिसर आता पुणे पालिकेमध्ये विलीन होणार। अहिल्यानगरमधील भिंगार स्वतंत्र नगर परिषद होणार। राज्य सरकारकडून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे मंजुरीसाठी निर्णय पाठवला जाणार। नाशिक रोड परिसरामध्ये जुन्या वादातून 2 गटांकडून गोळीबार। हवेत 15 ते 20 राऊंड फायर। एका गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरावर देखील दगडफेक। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साईचरणी 60 लाखाहून अधिकचं सुवर्णदान। सोन्याचं फूल आणि चांदीचा सुंदर नक्षीकाम असलेला हार सुद्धा साईचरणी अर्पण। चेन्नईमधील दाम्पत्याकडून हिरे जडित ब्रोचही भेट।